उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार घेणार प्रत्येक आमदारासोबत स्वतंत्र बैठक। पक्ष विलीनीकरणाबाबत आमदारांची मतं जाणून घेणार। पक्षाच्या आगामी वाटचालीबद्दलही आमदारांशी होणार चर्चा। अजित पवारांना अपघाताच्या आदल्या दिवशी फोन केलेला पूर्व विदर्भातला नेता कोण हे प्रमोद हिंदुरावांनी सांगितलं। रोहित पवारांचं वक्तव्य। तर मंत्रालयातील फाईल संदर्भात पटेलांनी फोन केल्यानं दादांनी बाय रोड जाणं रद्द केलं। प्रमोद हिंदुरावांची माहिती। राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबतची चर्चा अजितदादांसोबत झाली होती। खासदार सुप्रिया सुळेंचं मोठं भाष्य, आता दादाच नाही राहिले तर जुनं काढण्यात काय अर्थ, सुळेंचं भावनिक विधान। चंद्रपूर महापालिकेतील पॅटर्नवरून राज ठाकरे नाराज असल्याची माहिती। राज ठाकरे संजय राऊत यांच्या तासभर बैठक। चंद्रपुरातील पाठिंब्यावरून राज ठाकरे संजय राऊत यांच्या चर्चा। चंद्रपुरात ठाकरे सेनेने भाजपसोबत सत्ता स्थापल्यामुळे मनसे नाराज। तुम करे तो रास लीला, हम करे तो कॅरेक्टर ढीला असं म्हणत देशपांडेंचा ठाकरे सेनेला टोला। तर चंद्रपुरात भाजपला पाठिंबा न देण्याचे उद्धव ठाकरेंचे आदेश होते। राऊतांचं प्रत्युत्तर। परभणीच्या महापौरपदी ठाकरेंच्या शिवसेनेचे इक्बाल सय्यद विराजमान। तर उपमहापौरपदी काँग्रेसच्या गणेश देशमुखांची वर्णी। हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून ठाकरे सेना आणि भाजपमध्ये जुंपली। संभाजीनगरमध्ये शिक्षकाची विद्यार्थ्याला अमानुष मारहाण। पैठणच्या निंबार्क इंग्लिश स्कूलमधली घटना। तर गोंदियातही गैरसमजातून शिक्षिकेनं विद्यार्थ्याला मारहाण केल्याचा पालकांचा आरोप। अहिल्यानगर शहरात 24 वर्षीय युवकावर गोळीबारात युवक जखमी। कोठला राज चेंबर परिसरातील घटनेचा सीसीटीव्ही समोर। गोळीबाराचं कारण अस्पष्ट। नाशिकमध्ये शेअर मार्केटिंगच्या नावाखाली ज्योतिषाकडून 73 लाखांची फसवणूक। कोट्यवधी रुपये बुडवून ज्योतिषी फरार। सायबर पोलिसात गुन्हा दाखल। अहमदाबाद विमान अपघातासंदर्भात मोठी माहिती। एअर इंडियाचं विमान पायलटनं मुद्दाम पाडल्याचा निष्कर्ष असल्याचा दावा। इंधन स्विच जाणीवपूर्वक बंद केल्याचा इटालियन वृत्तपत्र कोरियर डेला सेराचा दावा। नागपुरातील दीक्षाभूमी स्मारक समितीच्या अध्यक्षांनी महिलेवर उगारला हात। भंते सुरई ससाई यांचा महिलेच्या अंगावर हात उगारण्याचा व्हिडिओ व्हायरल। ससाई यांच्या कृतीवर सर्व स्तरातून टीका। दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर भारताचा नामिबिया विरुद्ध सामना। T20 विश्वचषकात भारताचा दुसरा सामना। दुखापतीमुळे फलंदाज अभिषेक शर्मा आजचा सामना खेळण्याची शक्यता कमी।